महानगरपालिका आयुक्तांच्या नावाचे बनावटी सहीचे नियुक्तीपत्र तयार करून गंडवणारा आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे, शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फिर्यादी नामे निलेश नामदेव तुपलोंडे, वय वर्ष 50, व्यवसाय नोकरी, राहणार अथर्व हाइट्स, फ्लॅट नंबर 1, ध्रुवनगर, गंगापूर शिवार, तालुका जिल्हा नाशिक यांनी सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की जानेवारी 2025 ते 31/5/2025 पावतो इसम नामे जालिंदरनाथ मोरे यांनी फिर्यादी यांची मुलगी कांचन तुपलोंडे हिस धुळे महानगरपालिकेत शिपाई या पदाच्या नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून RTGS, फोन पे आणि रोख स्वरूपात वेळोवेळी एकूण 6,15,700 रुपये घेऊन फिर्यादी यांची मुलगी कांचन तुपलोंडे हिस नोकरी लागल्याचे धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या सहीची बनावट ऑर्डर देऊन नोकरी न लावता फसवणूक केली. याबाबत सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 246/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 336(3), 338(3)(5) प्रमाणे दिनांक 13/8/2025 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 6 महिन्यांपासून पसार होता आणि तो मोबाईल फोनचा वापर करत नव्हता. गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी मोतीलाल पाटील यांनावर नमूद गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धुळे येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली. दिनांक 24/2/2026 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार 1673 प्रकाश बोडके, पोलीस हवालदार 497 भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार 2509 चारुदत्त निकम असे धुळे येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपितास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला. आरोपिताचा सखोल आणि सर्वतोपरी शोध घेऊन देखील तो मिळून येत नव्हता. आरोपी हा टँकरच्या केबिनमध्ये बसून पळून जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पथकाने सिने स्टाईलने टँकरचा पाठलाग करून 12 फुटी हनुमान मंदिर गुरुद्वारजवळ ब्रिज खाली जिल्हा धुळे येथे भर रस्त्यात गाडी टँकरच्या पुढे आडवी लावून टँकरला रोडवर जागीच थांबून टँकरला चारही बाजूने घेराव घालून मोठ्या शिताफीने आरोपी नामे जालिंदर अशोक मोरे, वय वर्ष 32, राहणार साई दर्शन कॉलनी मिल परिवार, प्रमोद ठापसेच्या समोर, स्वराज्य जिमजवळ, जिल्हा धुळे यास टँकरच्या केबिनमधून ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नाशिक येथे आणून पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सगळे, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम, अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे.